जय शिवराय मित्रांनो, आज चाललोय गणपती आरती करायला. आपल्या गणपती आरती करायची चतुर्थी आज. तर आता एक बातमी कळली, रणजितनं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. सबस्क्राईब करतोय मी, केलंय तुम्ही पण करा. मला पण गणपती जेवायला ब्लॉग बघितला असेल कालचा. आता चाललोय गणपती आरती करायला. हा चतुर्थी आज. हा महिन्याची चतुर्थी आपण जातो आरती करायला. दर महिन्यात दिसतो तुम्हाला ब्लॉग. अनिश धीरज गेलेत पुढं. जण आपलं वांबड्या यायला लागले मायऱ्या सोबत. तर तिथनं जाणार डायरेक्ट. आता इथनं जाणार आहे गणपती आरती करायला. गणपती बाप्पा मोरया. सुरुवात केली आपण इथं. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. लवकरच मॉनिटाईज करायचं आपल्याला चॅनल. आणि भेटूया आधी मध्ये कोण गाठ पडलं तर. आता रणजित गेला शुभमला आणायला. इकडं घर आहे शुभमचं बहुतेक. शुभम त्या गाड्याचा मालक आहे जिथं आपण गणपती ठेवला आहे. काय तर खेळण्याचं दुकान आहे त्याचं. तर त्याला आणायला गेला आहे. दाखवतो तुम्हाला ते आल्यावर कोण आहे शुभम महाजन. बाकी तिथं गेल्यावर भेटू. सबस्क्राईब करा रे. आपला संदेश चाललाय 2 महिन्यात जिमला. भाऊ व्हिडिओ दाखव की. माझा नाही रे व्हिडिओ बा कसं दाखवतंय काय. 2-2.5 महिने झाले जिमला. हाय हाय कसं आहे. हवा करायला लागली बारकी पोरं. तुम्ही पण करा हवा. मी हाय तुमच्या मागं. असं काय समजू नका. मला ब्लॉग करायचे, मोठं व्हायचं आहे. तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, मला मोठं करायचं आहे. नात करते काय. तर अशा तऱ्हेने 10-15 मिनिटं वाट बघायला रणजित शुभमला घेऊन आला. या भावाच्या गायात आपला गणपती ठेवला. त्या भावामुळे आपला गणपती दिला. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाकी भेटूया पुढे. तर अशा तऱ्हेने आलेलो आहे. सगळी इथं येऊन थांबल्यात, आमच्या आधी येऊन थांबल्यात. हे संदेश आपल्यासोबत आलाय. धीरज बिरज हे सगळे आपल्या आधी येऊन थांबल्यात. आणि बोल हा हो दे आपण कॅमेरा इकडे. अरे काय विषय उगा मागा लागले त्या बारक्या पोराच्या. बारकाय काय ती टॉर्च. हा बोल. हा बारकाय इकडे बारकाय लागा ती. ते बारकाय म्हणल्यावर आपण रील चालू केल्यात कॉमेडी. इंस्टाला माहित असेल तुम्हाला. अजून करायचे माहित नाही. काय म्हणता डॉन. साहिलने फक्त आम्हाला एडत काढला, आमचा व्हिडिओ काढला आणि टाकला. आम्हाला एडत काढला. काय म्हणतो डॉन. काय नाही निवांत यात त्याची तर काय हवा चालू आहे भाऊ. झोपत ना आता रात्रभर. त्याची हवा चालू आहे. झोपत ना आता आता लय खुश आहे ती. आपला गणपती बघा नुसता. आपला गणपती बाप्पा. भावाची हवा चालू आहे. आता काही झोपत नाही रातभर. कसं खुश आहे बैल. फावडे असेल पावडी तू काय बघितलं अजून. हे जळते बारक्या पोरांवर जायला लागलेला. ए शांबड्या इकडे बघ. हे आलं बघ तू याजवळ. हा अरे पडू दे रे. अरे तुझ्यावर. अरे काय विषय संदेश. शुभम दादा आपला लय जपतंय गणपतीला. आणि मेलेल्या माणसांबद्दल खोटं बोलायला लागलंय. लगा गणपती समोर आलो तुला लगा आज काय काम झालंय तुझं. काय बोलायला. माझं काय काम झालं. कुठे गेलं ती. तसं काम झालं. हे तर झोपतच ना आज रात्रभर. याचा विषय काय. याचा लय मोठा विषय. सांग काय म्हणणार. कार्यक्रम आहे. हा तसलं नसते. उद्या बघता येऊ लागा आपला. उद्या अशा तऱ्हेने आरती चालू झालेली आहे आपल्या गणपती. कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची. मोर्या एकच अस्त्र ब्रह्मास्त्र. अशा तऱ्हेने आरती झालेली आहे. आपल्या डॉनने आरती केली. डॉन आरती व्हायला लागल्यात. हा मेरी जान. गणपती बाप्पा मोरया. आता ब्लॉग संपतोय. घरी जाताना सबस्क्राईब करा. बाकी भेटूया उद्या या ब्लॉग मध्ये. गाडीवर बोलतो थोडस.
तर अशा तऱ्हेने आपले डॉन प्रसाद दाखवा लागलेत. डॉन म्हणते डॉन. तर डॉनने आपल्याला 3 पेढे दिलेत. म्हणतो गप्पा मोरया. डॉन स्वतः पण पेढे खायला. ए मारे वाघीन कुठे गेली तुझी? आणि तुझी डॉनिन कुठं आहे? अशा तऱ्हेने आरती झालेली आहे. आणि एक गोष्ट नोटीस केली मी, गेलेली माणसं परत यायला लागलेत काय? सोडून गेलेली माणसं परत यायला लागलेत. काय म्हणतो अनिश? जुनी माणसं रे सोडून गेलो. येताय पट्टी देताय तुम्ही पण. अरे चावी गाडीला द्या. यायला लागला. या स्वागत आहे तुमचं आमच्या फॅमिलीत. नवीन आयुष्य नवीन जिंदगी. कोण आहे? येऊ शकता तुम्ही. आम्हाला पण कळू दे कोणाला बोल. सरळ घरी चालू. अरे मला भेटायचं सरळ घरी चाललेलो. ओके बा. आता सरळ सरळ घरी चाललेलो आम्ही. यांनी आणलंय चतुर्थीला आपल्या श्री हॉटेलला. हे नाही चतुर्थी रे आज. यांनी आणलंय श्री हॉटेलला आपल्या यम्मोला भेटायला. मग यम्मो व्हॉट्सअप माय गँग. चालू करायला लागलाय भाऊ तुमचा. शांत गेलेली माणसं माघारी यायला लागले. स्वागत आहे तुमचं. या बिंदास लाग बघताय मला माहिती. आणि नवीन जागेला बसायला चालू केलंय तुम्ही मला माहिती. बाकी सबस्क्राईब करा. तर आपल्या यम्मोचं हॉटेल आहे भावाचं श्री हॉटेल. वाकरीत आहे. 1 नंबर हॉटेल आहे. जेवायला आम्ही मानसच्या बड्डेला आलतो जेवायला. हा व्लॉग करत नव्हतो. जेवण 1 नंबर. मानसनं जेवण सांगितलेलं 10 वेळा परत काढलेलं. इथं जेवण बसलेला भाऊ. विजिट करा भावाच्या हॉटेलला. 1 नंबर जेवण असते. पनीर भाजी बिजी या एकदा. कसं वाटलं जेवण? आणि तू बोल कसं आहे जेवण? आणि जेवला आत्ता हॉटेलला यम्मोच्या हॉटेलला. जेवण लय आवडलं अनिशला. भाव आता बडीशेप संपवायला लागला. हे आत्ता स्वतः हाताने करून आणले भावानं. प्रेमच एवढा आहे. प्रेमवर ना आठवलं. भाऊ झोपत ना आज. जाऊ दे. मानसच्या अंगावर लसून तेल वाटणार एकमेव माणूस. तर हे हॉटेल आहे आपल्या भावाचं. यम्मोचं हॉटेल आहे ते. जेवण कसं होतं रे? 1 नंबर. आणि जेवायला कसं? हॉटेल यम्मो. तुला पण म्हणायचं हॉटेल श्री हॉटेल यम्मोचं हॉटेल. यावं लागतं जेवायला. जेवण करून खडीसा करून बडीशेप खायला शिकवणार. बडीशेप केली त्यांनी. खडीसा करून बडीशेप अशी कशी उडी जेवणापेक्षा भारी बडी. जेवण राहू दे पण खडीसा करून बडीशेप खायला या. आणि पाणी पण 1 नंबर आहे. आणि काजूची भाजी लागा. तू पनीर खाल्लंय? तर आता निघालोय डायरेक्ट घरी. आणि हा छोटासा मोठासा आपला ब्लॉग आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. आता चालू आहे घरी. यम्मोला भेटलो. भावाचं लग्न आहे पुढच्या महिन्यात एप्रिलमध्ये 17 काय तर तारखेला. भावाने इन्व्हाइट केले. जरा 2-4 किस्से झाले. जेवण 1 नंबर असतोय. हॉटेलला भेट द्या. बाकी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.